जरूर थोडासा अडथळा आला होता आणि आता तो अडथळा देखील दूर केला जाईल. येस, मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच अर्थात दसरा ठरला होता. मी विनंती करेल. येस, येस दिनेश, आपण त्या ठिकाणी जा. दिनेशच्या गोड स्माइलने ही मॅच ऑफ द मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. दिनेश बोलला ना, त्याच्या चेहऱ्यावर एकच स्माइल आम्हाला पाहायला मिळते, ते मात्र दमखम जबरदस्त, अगदी गोड स्वभाव आहे दिनेशचा देखील. आणि इथे पहिले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेत असताना दशरथला तुम्ही पाहू शकाल. हो, यावेळेस आडवा बाटने संजयला ऑन साइडला खेचायचा होता. तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? हे एक बनले, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन बनले, तिसरीचा प्रयत्न होईल का? जणू काही विकेट जरूर होता त्या ठिकाणी. एकही धाव खर्च न करता बाईच्या स्वरूपात मिळालेल्या दोन धाबा सर्व काही सांगून जाऊ शकते. दोन धाबा या दोन धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. 9 धाबा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. जणू काही चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल फलंदाजी करणारी टीम अर्थात बोरीचवाडी संघाला. जर पाहिलं तर नक्कीच वागणी विभागातून बिलॉंग करत असताना आज रामा 11 पोखरवाडी टीम अर्थात खालापूर विभागातून बिलॉंग करत असताना आज या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झाले. रामा 11 पोखरवाडी टीम अर्थात तुम्ही पाहू शकाल जबरदस्त टीम आहे. आणि त्या टीमच्या माध्यमातून खरं तर नाईटची रजनी शृंखला देखील नुकतीच पार पाडली, बरोबर ना? येस, कारण तिथून देखील आम्हाला कॉल होता की आमच्याकडे खेळाल की काय, परंतु एक भाऊजींचा कॉल आला आणि जणू काही आम्ही त्यांना रिप्लाय जरूर दिला, कारण सध्याच्या घडीला आउट फॉर्म असल्या कारणाने त्या ठिकाणी आम्ही खेळायला जाऊ शकलो नाही. आणि इथे अलॉंग द कार्पेटचा फटका जरूर पाहायला मिळाला. घेतली झाली एक सिंगल धाव आणि सिंगल धाबेने हळूहळू का होईना परंतु जाऊन पोहोचले टीमची टोटल चे मात्र 10 या आकड्यावर. बरोबर, 10 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. एक चांगली बॅटिंग करावी लागेल. शॉर्ट बॉल होता हा देखील फटका ऑन साइडला. जर बॅटला बर्स झाला असता तर नक्कीच षटकार पाहायला मिळाला असता. मागच्या यस थोडीशी हाईट जरूर पाहायला मिळाली आणि तदनंतर स्पाइड चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जरूर काही ते थर्ड अंपायरकडे हा बॉल जरूर पाठवलाय, व्हाईटसाठी रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे. आणि इथे यस पंच फेअर डिलिव्हरी आहे. यस थोडासा जणू काही डोकाच्या जवळून तो बॉल काढला होता. अगदी चांगलं डिसिजन जे मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी रेफर केलं, तुमच्यापर्यंत ते पोचवलं देखील. अगदी चांगलं डिसिजन आपण बघतोय. पुन्हा एकदा हो यावेळेस देखील त्रिफलाची फलंदाज बाद. फर्निचर डिस्पॅच संजय बॅक टू द पॅव्हलियन. दी गोलंदाज यशवंत एक जबरदस्त कामगिरी आपण पाहिली. उद्या प्रॉपर 7:30ला देखील आम्ही चालू करू, प्रयत्न करू. असं म्हणतात नाही की प्रयत्न केल्याने यश जरूर मिळतं, ते प्रयत्न देखील करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित द्या आणि ते पकडली जाईल. आणखीन एक विकेट. आज बोरीचवाडी टीमचे नशीब नाही आहे की काय,
कारण जेव्हा जेव्हा बोरीचवाडी टीमची बॅटिंग आपण पाहिली ना तेव्हा तेव्हा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून जरूर पाहिला आणि आज कुठेतरी थोडीशी बागफुटवर जात असताना जी मात्र पाहायला मिळते आणि इथे स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय जे मात्र 10 धावा दुहेरी आकड्यावर जरूर पोचले बोरीचवाडी टीम. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 10 धावा जे मात्र स्कोर बोर्डवर आपण बघतोय. एक सुरुवात थोडीशी खराब झाली होती तदनंतर चेतनने जणू काही एक चौकार ठोकलाय तिथून अद्यापर्यंत ना चौकार ना षटकार जे मात्र पाहायला मिळाले नाहीये. ते प्रयत्न करावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शुभमला तुम्ही पाहू शकाल अगदी चांगला खेळाडू लेफ्ट हँड बॅट्समन जरूर आहे शुभम. परंतु सध्या मॅच अडचणीत आहे. त्या अडचणीमधून सावरायचं असेल तर प्रत्येक येणाऱ्या बॉलवर तुम्हाला हिट करावा लागेल कारण स्कोर बोर्डवर धाबा लागले गेले ते मात्र 10 आणि इथून ते 10 धाबा जर तुम्हाला धाव गती वाढवायची असेल तर तुम्हाला बॅटिंग करणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील. समोर चंद्राचा व्ह्यू देखील तुम्ही पाहू शकाल अगदी अर्धा चंद्र देखील आपल्याला पाहायला मिळतो. हो ऑन साईडला जबरदस्त हिट आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी चांगली फिल्डिंग आणि तिथून घेतल्या जातील 2 धावा जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी जर पाहिलं ना की चंद्राच्या खूप जवळ आहेत की काय आपण असं वाटतं कारण आमचा कॅमेरामॅन आहे ना तो थोड्याच वेळात त्याला देखील कॅचअप करेल यात शंका नाही आहे आणि ते असे व्ह्यू सातत्याने पाहायला मिळतात. मॅच दरम्यान ते घडलं जाईल का इथे भव्य दिव्य आयोजन देखील आपण पाहतोय. एक तर बनले दुसरेचा प्रयत्न होईल का परंतु चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फिल्डिंग करणारी टीम अर्थात रामा 11 पोकरवाडी टीमला आपण या ठिकाणी बघतोय आणि षटक क्रमांक संपलाय 3 आणि ते विकेटचं पतन बघा जणू काही मी म्हटलं होतं की तुम्ही ऑन स्क्रीनवर पाहू शकाल हाफ चंद्र अर्धा चंद्र आपल्याला पाहायला मिळतं. जणू काही असं वाटतं की एक वेफर आहे. वेफरचा आकार जो मात्र पाहायला मिळतो तो वाटीचा वेफर असतो. अगदी पाहिलं ना तसा आकार जणू काय चंद्राला प्राप्त झालाय. अगदी धन्यवाद कॅमेरामॅन आपण आमचं समाधान केल्याबद्दल तुमचं देखील मनापासून अभिनंदन. अर्थात तुम्ही पाहू शकाल KTC.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी पाहिलं ना तर चांगली क्लॅरिटी सुंदर क्लॅरिटी जी मात्र या ठिकाणी बघतोय आणि इथे गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज योगेशला पाहू शकाल आणि डीजेवाले आपण त्या ठिकाणी खुर्ची घेऊन गेले तरी चालेल हरकत नाही आहे परंतु थोडासा मनोरंजन देखील असणं तितकंच महत्वाचं आहे. इथे बॅटच्या रडार मध्ये त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 6 षटकार. षटकाराने धावफलक जाण पोहोचलाय तब्बल 19 या आकड्यावर. आणि फुलटाच बॉल त्यावर मी तर म्हणेन फटका चांगला आलाय. प्रॉपर टायमिंग बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 आणि इथे मिळतील चौकार. च्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल तब्बल 23 या आकड्यावर. आता शेवटच्या मोमेंटला कुठेतरी बॅटिंग चांगली होती
मॅच मध्ये अगदी धावा बडवाव्या लागतील. रामा 11 पोखरवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम बेडिसगाव संघाला तुम्ही पाहतात, अर्थात बोरीचीवाडी टीम खेळत असताना जी मात्र आपण या ठिकाणी बघतोय. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल होईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळतील 4 चौकार. चौकाराला हो, यावेळेस देखील ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक आहे. लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग चांगली होत्या आणि पहिले तर 2 धाबा सहजगत्या कंप्लीट केल्या. या 2 धाबेने धावफलक जाण पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावर. असं वाटलं होतं ना की या मॅच मध्ये जणू काय 25 धाबा देखील होणं कठीण आहे, परंतु जो फलंदाजाने बॅटिंग केली ना ती जबरदस्त राहिली. शेवटच्या बॉलवर देखील फलंदाज योगेशचा आकाशच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल चाललाय गाव कॉर्नर रिजन मधून, चेंडू सीमा पार, मिळतील 6 षटकार. उर्वरित 24 बॉल आणि बडवायचे 36 धावा मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग करत असताना आकाशला आपण बघितलं, तब्बल त्याच्या बॅट मधनं जणू काही 24 धावा त्याच्या बॅट मधनं आपण पाहिल्या आणि धाव फलकावर धावा लागले गेले 36, म्हणजेच येणारे बॉल हे 24 धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी 36. सलामीची जोडी लगेच पाठवा. यस, नडाळ टीमचे कॅप्टन आणि टीम गौर कामत टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी या टॉस करण्याकरिता टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. चला आयोजक आपण त्या ठिकाणी टॉस करा. दिनेश आपल्या हाताने त्या ठिकाणी टॉस केला जाईल. सुमित आणि दुसऱ्या साइडला तुम्ही जर्सी काढून जर्सी काढावा लागेल तुम्हाला.
टॉस करण्यासाठी जर्सी काढणे अनिवार्य आहे, याकडे सर्वांनी लक्ष असू द्या. अन्यथा 2 धावाची पॅनल्टी जी मात्र भोगावी लागेल. आणि 12व्या खेळाडूने आता जर्सी घालून इथे राहू शकतात, स्वेटर घालून राहू शकतात, नो प्रॉब्लेम. थंडीचा जोर वाढलाय आणि ती मुभा आता त्यांना देण्यात येईल, परंतु टॉस करण्यासाठी जे 2 खेळाडू जातील ना त्यांना ती मुभा नसणार आहे. बैठक शॉट, फटका त्या ठिकाणी फसला होता, परंतु झेल ड्रॉप जरूर झाले. आणि इथे पाहिलं तर फलंदाजाला जीवदान दिलं जातं. ते बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील, बॅट्समन श्याम आणि हरीश. नडाळ ठाकूरवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि जास्त पैसे असतील तर आमच्याकडे द्या. नडाळ ठाकूरवाडीवाल्यांना मनात लड्डू फुटतो या का हे लॉसला त्यांना बोलायला आहे म्हणजे ना. नडाळ ठाकूरवाडी आपण बघतोय गौर कम्मट त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना हो फटका क्लास आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिझन मधून वडा स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळतील 4. हरेशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चांगला बॉल, फटका, 4 धाबा, चौकार. आग ओकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एक ठोकतोय इथे षटकार. गाणी देखील आपण या ठिकाणी ऐकतोय. ओहो यावेळेस मात्र फटका फसला होता जरूर, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहिला आणि जणू काही हाताने ढकलला की काय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळतील 4 आणि इथून चौकार. हरीशला आपण बघितलं यावेळेस का स्ट्रोक आहे बॅटच्या स्लॉट मध्ये, त्याला उडवलंय बिट्स पार्किंग लॉटला. चेंडू सीमा पार, वाघाची दाढ, फोडला पाड, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. दांडी आणि फलंदाज होईल बाद. पहिला विकेट सॅक्रिफाईस करत असताना हरेश बॅक टू द पवेलियन.
अशा प्रकारे बनवल्या जातील. पहिला बॉल थोडासा खराब जरूर राहिला, त्यानंतर एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. ते पाहिलं ना की हरेश आणि त्याच्या साथीला श्यामला तुम्ही पाहू शकाल, अगदी हरेश बाद जरूर झालाय, परंतु या मॅचमध्ये हरेशच्या बॅटमधून 20 धावा आपण पाहिल्या, म्हणजे चांगली बॅटिंग देखील पाहिली. आणि श्याम आणि त्याच्या साथीला यशवंतला तुम्ही पाहू शकाल, दोन्ही चांगले बॅटर आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज श्यामला पाहू शकाल, हो कव्हर ड्राईव्ह मध्ये हा फटका जबरदस्त आहे, अगदी लॉप केलाय, फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जबरदस्त स्ट्रोक. बॉल चाललाय स्वीपर कव्हर मधून, चेंडू सीमा पार, मिळतील 4 चौकार. चांगली बॅटिंग यावेळेस मात्र ऑन साइडला, शतरक्षकाच्या हातामध्ये वडा कॅच, जबरदस्त झेल या ठिकाणी कॅरी केला आणि फलंदाज फेल, इथून मैदान सोडावं लागेल. विकेट क्रमांक दुसरा परतीच्या प्रवासाला येत असताना जो मात्र पाहायला मिळतो एसडीजे. मन जिंकून घेतले. डीजे ऑपरेटर तसा आहे, असे डीजे ऑपरेटर भेटायला थोडं कठीण जातो, परंतु आज आम्हाला जणू काय पहिल्याच रात्रीमध्ये अगदी चांगले ऑपरेटर पाहायला मिळतात. अगदी KTC.in माध्यमातून स्पर्धा आपण बघतो. यावेळेस कव्हर पॉईंटमध्ये ढकललाय, फक्त दिशा दिले, स्टेअर केला होता, एक्झिक्यूट केलाय बॉलला आणि तदनंतर पाहिलं तर घेतली जाईल सिंगल धाव, म्हणजेच 10 फलकावर धावा लागले गेले. ते मात्र 27 आता बनवायचे. 15 बॉलमध्ये 9 धावा. एखादा पहिल्या ओव्हरमध्ये षटकार वाचला असताना तर मॅच बनू शकली असती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त धावा आलेत बोरीचवाडी टीमकडनं. आडव्या बॅटने फटका खेचायचा होता ऑन साईडला, परंतु चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. षटक क्रमांक दुसरा, 15 बॉल शिल्लक आहेत, 9 धावा बनवायचेत मॅच जिंकण्यासाठी. बनवल्या जातील का की आपल्या स्टाईलने मॅच फिनिश केली जाईल. बॅट्समन योगेश आणि त्याच्या साथीला यशवंतला तुम्ही पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश आहे, बरोबर यशवंत आहे ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतो. हो यावेळेस मात्र बॉल हवे ते उंची कमी आहे, लांबी देखील कमी आणि इथे विकेट. डीजे या ठिकाणी प्रगती पथावर या बॉलवर विकेट येईल की काय
हो हो जरूर डॉट आलाय. चांगला बॉल रिलीज केलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाची मॅच समाप्त झालाय. उर्वरित आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे आहेत. मात्र मॅच जिंकण्यासाठी 9 धाबे. जर वाटतं तितकं समीकरण सोपं नाहीये आणि वाटतं तितकं देखील समीकरण अवघड नाहीये. कारण जर पाहिलं ना तर 9 बनवायचे. लो स्कोरिंग मॅचेस जेव्हा असते तेव्हा आपण बघतोय भरपूर साऱ्या मॅचेस अशा पाहिल्या की लो स्कोरिंगच्या मॅच जणू काही डिपेंड करण्यासाठी नाकी 9 जरूर येतात. परंतु आज 12 बॉल शिल्लक आहेत आणि 9 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 9 धावा बनवल्या जातील का हा पडलेला प्रश्न. मी तर म्हणेन रामा 11 पोकरवाडी टीमला 2 विकेट जरूर तंबूच्या असराला आले. 3 विकेट आणि तिथून पाहिलं ना तर 27 धावा ज्या मात्र स्कोर बोर्डवर आपण बघतोय. आता विचार केला तर तब्बल 2 वाजलेत. 1 वाजून 57 मिनिटे चे मात्र आपण या ठिकाणी बघतोय. आणि या स्पर्धेमध्ये जो संघ जास्त धावा करेल त्या संघाला इथून बाय दिली जाईल. याकडे देखील लक्ष असू द्या. आणि या स्पर्धेमध्ये जे बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय ना म्हणजेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी फ्रीज असेल, उत्कृष्ट बॅट्समॅनसाठी देखील फ्रीज असेल, मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील फ्रीज पाहायला मिळेल आणि LED TV फिल्डरसाठी LED TV देखील पाहायला मिळते. म्हणजेच बघा या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो ठरेल ना त्याला LED TV जे मात्र प्राप्त केली जाईल. मलाही साधी बाधी एक धोडी घालवायला लागेल, घालून ठेवायला लागेल. हारलो तर हारलो मग बघू. तशी घरी एक बंद पडा आले. जाऊया मॅच कडे. उद्या देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये आलाय. इट्स चांगला फटका जरूर पाहिला. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4. पहिल्याच बॉलवर येतोय हा चौकार. लागले गेलेत 31. अजूनही 5 धाव संख्येची गरज आहे. 11 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग याला बॅट्समन तुम्ही पाहू शकाल योगेश. हो यावेळेस फक्त दिशा दिले. झेल त्या ठिकाणी जरूर ड्रॉप झाला आणि तदनंतर फेकी मात्र चांगली आहे, थोडीशी खराब. आणि तिथून जर पाहिलं ना तर 3 धावा ज्या मात्र सहजगत्या कंप्लीट केल्या. 3 धावा ना. यस थँक्यू. 3 धाबेने धाव फलक जाऊन पोहोचल 34 या आकड्यावर. आता 10 बॉल शिल्लक आहेत. 2 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि तदनंतर हे मॅच जसे संपेल ना तशी एका बाजूने टॉस जिंकणारी टीम आपला निर्णय कळवा. बॅटिंग की बॉलिंग ते मात्र कळवायचं. इथे एक जरूर आले. येस फिल्डिंग नडाळ ठाकूरवाडी टीमची जी मात्र फिल्डिंग पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गौर कामत संघाला. या विभागामध्ये या वर्षी गौर कामत संघाने भरपूर मॅचेस खेळलेत. अनुभव देखील तितकाच चांगला पाहायला मिळतो. आणि इथे झेल ड्राफ्ट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी मिळतील षटकार. आणि इथे विजय संपादन केला तो मात्र बॅटिंग करणारी टीम अर्थात रामा 11 पोकरवाडी टीम आणि हार्ड लक टीम बोरीचवाडी बेडीसगाव. धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला.